चिंग्सचा शेजवान फ्राईड राईस मसाला आहे। काहीतरी चांगलं बनवण्यासाठी कष्ट सोसावे लागतात। गरम खूप आहे। हॅलो फ्रेंड्स, मी रोहन कासारे, कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, रात्रीचे 10 वाजले आणि आज मंडे आहे आणि जेवणाची तयारी चालू आहे आमची। पण आज असा बेत केला की काहीतरी नवीन बनवूया आज आणि घरगुतीच बनवायचं आहे आम्हाला, बाहेर कुठे जायचं नाही जेवायला। त्या निमित्ताने आणि अशी रेसिपी बनवायची जी झटपट बनेल, जास्त टाइम लागणार नाही। चला तर बघूया। रेसिपी म्हणजे अशी 10 मिनिटाच्या आतमध्ये अशी रेसिपी बनली पाहिजे आणि आम्हाला राईस खायचा आहे। चपाती आणि भाकरी आम्ही खाणार नाही। ॲक्च्युली युजली आम्ही भाकरी खातो जेवणामध्ये, आम्ही चपाती अवॉइड करतो। आणि आज आम्ही बनवणार आहोत शेजवान फ्राईड राईस आणि ते पण घरगुती। मसाला आम्ही बाहेरून मागवलेला आहे आणि भात आमचा ऑलरेडी रेडी आहे। तर त्या भातांवरती आम्ही आज फ्राईड राईस टाकणार आहे शेजवानचा आणि तो कसा बनणार ते तुम्हाला दाखवणार आहे। तर कुठे जाऊ नका आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आता फ्राईड राईस बनवणार आहे शेजवान फ्राईड राईस। तर त्यासाठी आपण हे घरगुती साहित्यच यूज करणार आहोत। ज्या प्रकारे आपल्या घरी इकडे कोबी होती, तर आम्ही कोबी अशा प्रकारे कापली आहे। टॅमॅटो घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, इकडे उभ्या बारीक मिरच्या चिरलेल्या आहेत, आम्ही कढीपत्ता घेतलेला आहे। ही बघा कोबी, आम्ही पूर्ण कोबी यूज केला नाही आहे, थोडासाच कोबी आम्ही घेतलेला आहे कारण आम्ही फक्त 2च माणसं जेवणार आहोत। त्या हिशोबाने आम्ही जेवण बनवणार आहोत। हे सगळं इन्ग्रेडियंट्ससोबत आम्ही एक मॅजिक इन्ग्रेडियंट्स वापरणार आहे, तो म्हणजे हा स्मिथ अँड जोन्सचा गार्लिक जिंजर पेस्ट। ॲक्च्युली तुम्ही डायरेक्टली गार्लिक जिंजर टाकू शकता, पण आम्ही आता पेस्ट टाकणार आहे कारण पेस्टची जी चव आहे ती पूर्ण मिक्स होते भातामध्ये आणि ती कशी होते आणि त्याचा टेस्ट काय ते तुम्हाला मी दाखवणार आहोत। गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढई मंद आचेवरती त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत आणि आम्ही जे तेल यूज करतो हे ऑलिव्ह ऑइल आहे आणि ह्याच्यामध्ये फॅट वगैरे असं काहीच नाही आहे आणि हेल्दी ऑइल आहे। तर पहिला आपण तडका देणार आहोत, त्यासाठी आम्ही पहिला कांदा टाकणार आहोत आणि कांदा आपल्याला उभाच चिरायचा, जसं आपण बाहेर हॉटेलमध्ये खातो त्याच पद्धतीने आपल्याला कांदा चिरायचा आहे। बारीक पण नाही आणि जाडा पण ठेवायचा नाही, उभाच चिरायचा नाही, मीडियम। आता कांद्याला मस्तपैकी लालसर येईपर्यंत आपल्याला तो पोळून घ्यायचा आहे। सकाळी उरलेला जो भात आहे, आपण त्याच भातावरती आपण फ्राईड राईस बनवणार आहोत। आपली काही नवीन जेवण किंवा नवीन राईस बनवलेला नाही आहे। कांदा चांगल्या प्रकारे पोळून निघालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण तडक्यावरसाठी अजून मिरची टाकणार आहोत आणि कढीपत्ता। आणि कढीपत्ता मिरचीचा तडका आहे तो एकदम मस्त लागतो आणि त्याने जो स्मेल येतो पूर्ण कांदा बोलता ना तुम्ही तडक्याला, तो अजून छान वाटतो, सुगंध पसरतो। फोडणीचा भात खातो डब्याला किंवा घरी, त्याच पद्धतीचा बनणार आहे, पण हा फोडणीचा भात आम्ही चायनीज पद्धतीने बनवणार आहोत, थोडासा एकदम वेगळ्या पद्धतीने। आणि त्यासाठी तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता आपण याच्यामध्ये कोबीसुद्धा टाकलेला आहे आणि हो, तुम्हाला जर याच्यामध्ये कॅप्सिकम ॲड करायचं असेल तर ते सुद्धा कमी टाकू शकता। आमच्याकडे घरी जे अवेलेबल होतं तेच ॲड करून आम्ही ही आज फ्राईड राईस बनवणार आहोत। तुम्ही याच्यामध्ये कांद्याची पातसुद्धा ॲड करू शकता, कॅप्सिकम ॲड करू शकता, सोयाबीनसुद्धा ॲड करू शकता, पण आम्ही ते सगळं नाही केलेलं आहे। जे अवेलेबल होतं तेच आम्ही ॲड केलेलं आहे। आता हे चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट जी आहे ती टाकणार आहोत आणि सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करणार आहोत। मध्ये आम्ही मुद्दामून मिरच्या टाकलेल्या इकडे, कारण जर मिरची टाकली नाही तर थोडंसं गोड सुद्धा होऊ शकतं, आम्हाला हलकंसं तिखट लागतं, म्हणून आम्ही इकडे जास्त नाही 2 ते 3 मिरच्या उभ्या चिरून टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये। तिखट जास्त आवडत नसेल तर तुम्ही 1 मिरची सुद्धा बारीक चिरून टाकू शकता आतमध्ये। आता आपला जो हा भात होता सकाळचा तो आपण थोडासा गरम केलेला आहे आणि चांगल्या प्रकारे फोडून घेणार आहे, सुटसुटीत करणार आहोत। हा भात आपण पूर्णपणे सुटसुटीत करून घेतलेला आहे इकडे बघा। आणि ह्या आपल्या जो भाज्या आहेत त्या सुद्धा चांगल्या प्रकारे पोळून निघालेल्या आहेत आणि घरगुती रेसिपी आहे, तुम्हाला कुठे बाहेर जाण्याची गरज नाही आहे। हे बघा मिरचीला पण सुद्धा छान कलर निघालेला आहे।
आणि मी तुम्हाला नेहमी सांगतो की तुम्ही जे बाहेरचे जे जंक फूड आहे ते प्लीज अवॉइड करा, कारण त्याच्यामध्ये अजिनोमोटो हा प्रकार असतो आणि तो शरीरासाठी चांगला नसतो. हां, क्वचित महिन्यातून 2 महिन्यातून एकदा तुम्ही खाऊ शकता, पण ते तुम्हाला हॅबिट नका लावून दे त्याची. आता या भाज्या चांगल्या प्रकारे मिक्स झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण जो भात फोडलेला आहे तो आपण टाकणार आहोत. आणि 100% घरगुती रेसिपी आहे. तुम्हाला जर डब्याला न्यायचं असेल तर तुम्ही डब्याला सुद्धा नेऊ शकता. आणि किचनमध्ये खूप गरम पण होतं आहे, ॲक्च्युली फॅन लावू शकत नाही. आणि गरमीमध्ये आम्ही आता इकडे रेसिपी बनवतोय. तर तुम्हाला प्लीज रिक्वेस्ट आहे की आमच्या या रेसिपीसाठी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा, कारण आम्ही ही जी मेहनत करतो ही तुमच्यासाठीच करतोय. तुम्हाला दाखवतो आम्ही काय बनवतो, कशा पद्धतीने बनवतो आणि तुम्हाला ते कशा प्रकारे मदत करेल ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवतो. आता हा जो भात आहे आपला, त्या पूर्ण भाज्यांमध्ये आपण पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत. आणि हा भात जेव्हा सफेद होता, आता याचा कलर बघा तुम्ही, हळूहळू चेंज होतोय. आणि तुम्ही असाही सुद्धा भात खाऊ शकता, ह्याला फोडणीचा भात म्हणतात. आणि हा तितकाच खायला पण टेस्टी लागतो. आणि आम्ही लहानपणी सुद्धा डब्यामध्ये असाच भात न्यायचो, रात्रीचा उरलेला भात. पहा किती छान दिसतोय. असे जे राईस आहे ते तुम्हाला हॉटेलमध्ये पण याची टेस्ट भेटणार नाही. तुम्हाला एक महत्त्वाची सूचना, जर तुम्हाला आमच्या चॅनलचे नोटिफिकेशन येत नसेल तर कृपया प्लीज बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुम्ही त्यांचा आनंद घेऊ शकता. आता हा जो राईस आहे तो पूर्णपणे भाज्यांमध्ये मिक्स झालेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही अजून सुद्धा व्हेजिटेबल टाकू शकता, जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. आता आपला भात मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता जो मॅजिक मसाला आहे, शेजवान फ्राईड राईस मसाला, हा तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होईल. आता तो आपण वरती टाकणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण मुद्दामून जे आपल्या गरम मसाला असतो, जसा लाल मसाला, हळद, ते आपण काहीच टाकणार नाही याच्यामध्ये, कारण ते आपण नेहमीच खातो. आज जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. आणि याची जी टेस्ट आहे, जी तुम्ही हॉटेलमध्ये खाता तशीच लागणार आहे, त्याच्यापेक्षा वेगळी काहीच लागणार नाही. शेजवान फ्राईड राईस, घरगुती शेजवान फ्राईड राईस 100% रेडी झालेला आहे. याच्यामध्ये ॲक्च्युली कांद्याची पात नाही आपल्याकडे, आणि मार्केटमध्ये आज गेलो नव्हतो मी, तर त्याला ऑप्शन म्हणून आपण जी कोथिंबीर कापलेली आहे तीच टाकणार. आणि कोथिंबीर बारीक कापायची आपल्याला, अशा प्रकारे हे बघा. आणि एकदम कडक झालेला आहे आपला भात, मस्त दिसतोय आणि खायला सुद्धा तितका टेस्टी आहे. आणि ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत आता. आणि हा जो चिंग्सचा शेजवान फ्राईड राईस मसाला आहे, हे बघा आपला भात किती मस्त दिसतोय. हा छोटा पॅकेट आहे आणि याची किंमत आहे फक्त 10 रुपये. आणि 10 रुपयामध्ये तुम्हाला हे बघा अशा प्रकारे तुमचे 2 माणसाचा जो राईस आहे, फ्राईड राईस, तो अशा प्रकारे बनेल. आणि जर तुमच्या घरात जास्त व्यक्ती असतील, तुम्हाला जास्त भात बनवायचा असेल फ्राईड राईस, तर तुम्ही असे 2 पॅकेट सुद्धा यूज करू शकता. आणि फायनली आपला जो फ्राईड राईस आहे तो रेडी झालेला आहे. ही जी रेसिपी आहे ती 100% प्युअर व्हेज आहे. आम्ही याच्यामध्ये चिकन, अंडा वगैरे काही यूज नाही करणार आहे, कारण आज सोमवार आहे. आणि आपला जो फ्राईड राईस आहे तो पूर्ण रेडी आहे. आणि याचा जो सुगंध सुटला आहे, अक्षरशः कडक झालेला आहे. आणि जसं आम्ही हॉटेलमध्ये खातो त्याच पद्धतीचा झालेला आहे. आणि तुम्हाला वारंवार सांगतो मी की तुम्ही असे जे पदार्थ आहे ते तुम्ही घरीच बनवा. त्यासाठी तुम्हाला कुठे बाहेर जाण्याची गरज नाही आहे. आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि आम्ही तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ घेत राहू. चिंग्स शेजवान फ्राईड राईस मसाला, आणि ॲक्च्युली मसाला नाही, हा मॅजिक मसाला आहे. तुम्ही पाहू शकता हा राईस बघा किती मस्त आणि सुटसुटीत झालेला आहे. आणि हा खाण्याला सुद्धा तितका टेस्टी आहे. आणि आम्ही 2 जणच होतो आता, तर दोघांसाठी आम्ही हा जो राईस बनवला आहे तो एकदम प्रॉपर आहे. आणि जास्त पण नाही आणि कमी सुद्धा नाही आहे. ही आम्ही व्हेज बनवलेली आहे रेसिपी. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर हा जो राईस आहे, या राईसमध्ये तुम्ही एखादं अंड, बॉईल अंड किंवा असं डम करून टाकलं तरी सुद्धा चालेल आणि ते पण सुद्धा टेस्टी लागतं. पण आम्ही आज नॉनव्हेज नाही बनवणार आहे, तर तुमच्यासाठी ॲडवाइस, जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर ते प्लीज करू शकता. आपला जो फ्राईड राईस आहे तो आता सर्व करण्यासाठी रेडी झालेला आहे. पहा किती छान दिसतो आणि वाफा बघा काय निघतात. गरम गरम भात आहे
आणि तुम्हाला रिक्वेस्ट करेन की हा जो राईस आहे तो जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा गरम गरमच खा, कारण त्याची जी मजा आहे ती गरम असतानाच येते. जेव्हा एकदा थंड झाला ना तर त्याची मजा पूर्ण निघून जाते. हे बघा किती छान दिसतोय. फ्रेंड्स, आपलं आता जेवण रेडी आहे. आपण जो फ्राईड राईस बनवलेला आहे तो 100% रेडी झालेला आहे. आता आपण टेस्ट करून बघणार आहोत. हा बघा, तर आपण याच्यासोबत शेजवान चटणी घेतलेली आहे, कारण भात सोबत काहीतरी लागतं आपल्याला. आता आपण आपला फ्राईड राईस आपण जो बनवलेला आहे तो टेस्ट करून बघणार आहोत. गरम खूप आहे. एक नंबर कडक भात झालेला आहे. आणि तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही सुद्धा घरी अशा प्रकारे फ्राईड राईस बनवू शकता. अजून एक खाऊन बघूया. मस्त झालंय. आणि बघा किती एवढा गरम झाला ना मला. आणि भात सुद्धा गरम होता आणि किचनमध्ये पंखा सुद्धा बंद होता कारण गॅस चालू होती. काहीतरी चांगलं बनवण्यासाठी कष्ट सोसावे लागतात, तसं आज आम्ही कष्ट सोसलेले आहेत. आणि भात खूप छान झालाय. चला मग सगळ्यांनी जेवायला या. चांगले खा, मस्त राहा, हेल्दी खा, स्वस्थ राहा, अवॉइड जंक फूड्स. फ्राईड राईस बनवलेला आहे त्याला 10 मिनिटाच्या पेक्षाही कमी टाईम लागतो. जर तुमच्याकडे टाईम नसेल आणि खूप घाईमध्ये असाल आणि तुमच्या घरामध्ये कांदा, टमॅटो, मिरची वगैरे असेल तर तुम्ही बाजारातून फ्राईड राईसचा मसाला आहे शेजवानचा तो घेऊन अशा प्रकारे तुम्ही राईस घरी बनवू शकता. ते पण तुम्ही 10 मिनिटाच्या आतमध्ये. बघा किती मस्त दिसतो आपला राईस. आणि जाता जाता तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.